हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण आलेलो आहोत धर्मापुरीतील केदारेश्वर मंदिरामध्ये. तर चला आधी आपण ती माहिती वाचून घेऊयात. तर हे मंदिर 12व्या शतकातले आहे, म्हणजे फार जुने मंदिर आहे हे. तर आता आज जाऊन पाहूयात मंदिरामध्ये कसं आहे ते. तर चला, इथे मोठं असं बेलाचं झाड आहे आणि तिथे काही भक्तांनी महादेवाची पिंड ठेवलेली आहेत. आणि आता मंदिरामध्ये आपण एंट्री करत आहोत. तसं तर चारी बाजूने एंट्री करता येते आपल्याला, पण आम्ही इकडून आलेलो आहोत. तर इथे आहेत नंदी महाराज, आणि आधी नंदीच्या पाय पडायचं असतं, नंतर गणपती बाप्पा आणि नंतर दत्तात्रय देवाच्या. तर आता महादेवाची पिंड पाहू शकता तुम्ही, किती मोठी आणि सुंदर आहे, सगळी दगडाची बनलेली आहे. आणि आता आपण आलेलो आहोत बाहेर. तर बाहेर सगळं असं भिंतीवरती मूर्त्या हाताने हे केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत. आणि ते काही खूप वर्षापूर्वीच्या जुन्या असल्यामुळं त्या काही तुटलेल्या सुद्धा आहेत, म्हणजे थोड्याफार. आणि तर इथे मला दीदी काही इन्फॉर्मेशन सांगत होती या मंदिराबद्दल. या मंदिराची इन्फॉर्मेशन मी शेवटी स्क्रीनवरती दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करा. बाय. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला।